येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. अयोध्येतील ज्या राम मंदिराची आस प्रत्येक भारतीयाला होती, ती आस आता अवघ्या काही दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात भक्तिमय वातावरण झालं आहे. देशभरात अनेक जिल्ह्यात वेगवेगळे उपक्रम आणि तयारी केली जात आहे. अशातच नागपुरात गरोबा मैदान जवळील एका राम भक्ताचा अनोखा उपक्रम पाहायला मिळत आहे. नागपुरातील टॅटू आर्टिस्ट ऋतिक राजेंद्र दरोडे यांच्याकडून जय श्रीरामचे निशुल्क टॅटू राम भक्तांच्या हातावर काढून दिले जात आहे. 2 जानेवारी ते 22 जानेवारीपर्यंत हा टॅटू राम भक्तांना अगदी फ्रीमध्ये आपल्या हातावर काढून दिला जाणार आहे. आतापर्यंत 700हून अधिक राम भक्तांना टॅटू आर्टिस्ट ऋतिक राजेंद्र दरोडे यांनी हे जय श्रीरामचे निशुल्क टॅटू काढून दिले आहे. आणि आता 1001 टॅटूची बुकिंग सुद्धा झालेली आहे. हा टॅटू ज्यांना काढायचा असेल त्यांना आधी बुकिंग करावं लागते, मग त्यांना टॅटू काढून दिला जातो. येथे बुकिंगकरिता राम भक्तांची खूप मोठी रांग दिसून येत आहे. मी ऋतिक राजेंद्र दरोडे डायनामिक टॅटूज वरून. जसं सर्वांना माहिती आहे, 22 जानेवारी 2024 राम मंदिर अयोध्येच्या प्राण प्रतिष्ठाच्या उपलक्षमध्ये आम्ही 1001 जय श्रीराम नेम परमनंट टॅटू फ्री आयोजित केलेले आहे. त्याच्यातून 1001 रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेले आहे. आणखी 500 वेटिंगवर आहे. याची सुरुवात आम्ही 2 जानेवारी 2024 पासून 22 जानेवारी 2024 पर्यंत ठेवलेली आहे. जय श्री. एक टॅटू बनवायला कमीत कमी 650 रुपये एवढा खर्च लागतो. पण ऋतिक हा अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाच्या वेगळ्याच आनंदात रमला असून त्याने 1001 लोकांच्या हातावर निशुल्क श्रीराम गोंदवण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमासाठी विविध संस्थांमार्फत त्याचा गौरव होत आहे.